आणि ते लय खौड जावण्याचे व्यापारी होतं. ते कुठं गेलं भाव कमी करायचं, कशाचा बी मालाचा भाव कमी करायचा हमेशा, त्याला ती सवच होती. असं फडणवीस साहेबाचं काम आहे, त्याला भाव कमी करायचा नाद होता. पण ते पुढं चालून त्याचे दात पडले, बचळ पड. मग आता डॉक्टराकडे जाऊन बसा लागेल ना, ती पर्याय नाही दुसरा, गेला डॉक्टराकडे. आता दात सगळ्याला बसत नाहीत, त्याला थोडे डॉक्टरला घुसा लागते, ते करावं लागतात. मग ते बरोबर त्याला ते बचळ बसायचं, बसिलं बचळ, त्याला बचळ फिचळ बसायचं झालं, पक्क झालं. आणि बचळ बसायचं झाल्यावर खुर्चीवर जाऊन बसला डॉक्टर पुढं. मला किती पैसे झाले? ते मला 8,000. कारण सगळीकडे तेच रेट आहे. ते डॉक्टर 8,000 म्हणणं आणि ते बचळ काढून म्हणला बघे बचळ तू तोपला धांदा. डॉक्टरला काही सुचना ना, आता बचळ बसल्यावर ते दुसऱ्याला बसाना, आणि यांनी तर काढून ठेवलं बचळ. मग काय करायचं आता? ते म्हणले किती? ते मला 2,500. दि म्हणलं आता दूध फेकून देऊस तर. तसं काम यांचं फडणवीस साहेबाचं. बचळ बसून घ्यायचं शिंदे साहेबा कोण, अजित दादा कोण, आणि काम झालं घे तर तुपलं बचळ. आता कुठं जातो? तिकडं ठाकरे येऊन द्यायचा नाही माघारी, इकडे हे येऊन द्याय ना. जातो का मासे धरायला म्हणा त्यांना? आता हे असले खौड धावण्याची ती. यांचं एकदा भागलं की लगेच सोडून देते. ते किरीट सोमायचा वापर केला, ते कुंकड पड काय माहिती, नुसतं गोण्या घेऊनच पळत होते. ते ट्रॅक्टर हातोडा एवढा बला हातोला आला मला, बला हातोला काय सगळं असे सगळा पाचकाच. ते मुनगटीवर साहेबाचा देवारा केला. नितीन गडकरी साहेब एवढा मोठा नेता आहे, त्याचा पाचका केला. आता लाग ना बोललेले गांडील तवाच लागत त्यांच्या, पटून नाही घेणार ते, हे खरं आहे. त्या खडसेचा कार्यक्रम केला, त्यांचे चांगले नेते पाण्यात बुडिले, जे खरे भाजपा चालवत होते. बरं, ह्या माणसाविषयी द्वेष नाही ना आम्हाला. अरे तो देतच नाही, आमचं भांडलं येतो. त्या लाडांना पुढं घातलं, दिलं झुपून. लाडांना पुढं घातलं. कारण मी कशावर म्हणतो हे संभ्रम का काढतोय मी? ते म्हणले होते उदय सामंतांना, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विचारून गेले का? याचा अर्थ हे बिना विचारते येऊ शकत नाही. कारण त्यांचं एक स्टेटमेंट आहे, मी बिना मर्जीचं, मला मर्जी नाही आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. ह्यो शब्द खूप मोठा आहे. यांना स्वतःच्या मर्ज्यासुद्धा नाहीत कुठं जायची. मी माझ्या मर्जीनं जाऊ शकत नाही, तसं मुख्यमंत्र्याला विचारल्याशिवाय येऊ शकत नाही. हे काय म्हणतात, मी मराठा म्हणून आलो. पण त्या मराठा म्हणल्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल स्वाभिमान. यांना बोललं की राग येतो. खरं सांगितलं, अरे द्या ना, आम्ही तुमचं उदं करतो ना. किती वाऱ्या सांगितलं, अरे किती वाऱ्या सांगितलं हे, आम्ही करतो उदं तुमचं. चला, नाही केलं ना त्याच्या मायाला तुम्ही म्हणताल ते, तुम्ही देत नाहीत. मग आम्हाला ती चीड का चीड येते मला ही? आता 4-2 पिलावळ उठणारच, कारण बोलल्याला जमत नाही, द्यायचं तर काही नाही. मराठ्याला दानत ठेवा, अवकात ठेवा, ती द्यायची, मग बोलणं नाही खावा. दानत ठेवायची, ती द्यायची, आणि मग माणसानं बोलणं ऐकून नाही घ्यावा. तुम्हाला द्यायचं नाही, बोलणं ऐकून घ्यायचं नाही. हुकुमशाही लावले काय तुम्ही? मराठ्यापुढे शानफाना करता काय तुम्ही? आम्ही संयमानं 8 महिने झाला ऐकून घेतलंय भाऊ. 8 कसले 10 महिने. बरं, शब्द नाही काढला, दाखवा ना मला काढल्याला. आजही नाही काढला. आत्ताही फक्त फरक सांगितलाय, हे बचळा काढणे, याला त्याला संपविणे, काय खोटं आहे. असे कित्येक तरी आहेत. तुम्ही दावणे लावून बांधता लोक, यांना खतखत माहीत नाही. हे बघा पत्रकार भाऊ, यांना खतखत माहीत नाही. यांचं काय स्वभाव आहे, यांची एखाद्या ठिकाणी 10 एकर जमीन आहे. हे काय करतात, 10 एकरच्या शेजारी 100 एकर घेतात. आणि मित्र पाहुणे रावळे आले हे काय सांगतात माहिती आहे का, ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे. ही त्याला माहीतच नाही, दादागिरीने घेतलेली ती म्हणून. आत खतखत आहे, असंतोष आहे. तुम्हाला मनाने यावं, कुणी म्हणा मला पैशाची लय अडी अडचणी, माझी ही जमीन विकत घ्या. तुम्ही दादागिरी घेतली, तळतळाट येतो. असंतोष आहे, प्रचंड खतखत आहे तुमच्याविषयी, सगळ्या पक्षात, तुमच्यासुद्धा स्वतःच्या. तुम्ही कधी नव्हे ते 6-7 गट केलेत तुमच्या याच्यात. एवढी प्रचंड मोठी खतखती. आणि का रुसतारे माझ्यावर, मराठ्याचे आमदार मंत्री खासदार का रुसतात माझ्यावर? काय चूक केली मी? आम्ही काय घोडं मारलं तुमचं? आम्ही गरिबाच्या लेकराला आरक्षण मागतो. तुम्ही सगळ्या भाजपचे आमदार, मराठ्याचे मंत्री यांनी त्या फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे देणारे आरक्षण एकदाचं.
मला काय नाव ठेवता? मी तुमच्या लेकरासाठी, तुमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय, मराठ्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी भांडतोय. मला काय नाव ठेवता? तुम्हाला जर बोलणं ऐकून घ्यायची तुमच्या क्षमता नसेल तर काम करून दाखवावं लागते, स्वच्छ वागावं लागतं. याला बोलन त्याला बोलन म्हणजे आम्हाला अंगावर घालता का एकामेकाच्या? हां, काय मी काय सुपारी घेणार दिसलो का तुम्हाला? तुम्ही सांगता आणि त्यालाच मी बोलायचं. मी माझ्या मनानं आंदोलन करतो आणि माझ्या मराठा समाजाच्या मनाने आंदोलन करतोय. मी कोणाच्या पक्षाचं कोणाच्या नेत्याचं आणि फित्याचं ऐकून करत नाही, कोणाची एवढी टप्पर बी नाही. हां, आपल्याला सांगून आंदोलन करून घ्यायची, कोणाची टप्पर नाही. आणि उगाच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी गैरसमज पसरायचा, निर्माण करायचा, हे काम करायचं.